मित्रांनो, उद्या 12 तारखेला 12 नोव्हेंबरच्या दिवशी कालभैरव जयंती आहे आणि या दिवशी जर आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस 11 वेळेस या गोष्टीचे वाचन केले तर आपल्या घर परिवाराचे रक्षण होते. साक्षात स्वतः कालभैरव महाराज आपल्या घराचे, आपल्या परिवाराचे रक्षण करतात. मित्रांनो, कालभैरवाची मूर्ती आणि फोटो आपल्या घरात असणं गरजेचं नाहीये. आपल्या घरात जर शिवलिंग असेल तर त्याच्या समोरच बसून आपण ही सेवा किंवा या गोष्टीचे वाचन करू शकतो. कारण महादेवाचेच अंश आहेत कालभैरव. कालभैरव जयंती, ज्याला भैरव अष्टमी किंवा कलाष्टमी म्हणून सुद्धा ओळखले जाते. या दिवशी जर कालभैरवाची पूजा केली तर आपली भीती, पाप, नकारात्मकता किंवा वाईट शक्ती, राहू केतू, शनीचे दुष्परिणाम या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला मुक्ती मिळते. मित्रांनो, कालभैरवाला काशीचे कोतवाल म्हणून सुद्धा ओळखले जाते. आणि जर आपल्याला आपली भीती पळवायची आहे, अडथळे दूर करायचे आहे, तंत्र, बाधा, अडचणी यापासून मुक्ती मिळवायची आहे किंवा आपल्याला आपल्या परिवाराचे आणि आपले स्वतःचे रक्षण करायचे आहे, तर कालभैरवाची पूजा आपल्या घरात झालीच पाहिजे. आणि खास करून कालभैरव जयंतीच्या दिवशी. तर 12 नोव्हेंबर कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही देवघरासमोर बसा, शिवलिंगाची पूजा करा, अगरबत्ती दिवा लावा आणि स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीतून कालभैरव अष्टक हे 11 वेळेस वाचा. अगदी सुंदर कालभैरव अष्टक आहे, ते 11 वेळेस तुम्हाला वाचायचे आहे. मनापासून विश्वासाने वाचा. धन्यवाद.